शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी अनुदानाबाबत सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय. 1 एप्रिलपासून नवा निर्णय लागू. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी महा-डी-बी-टी पोर्टलवरील कृषी योजनांचे अनुदानाची वाट पाहत आहेत. हळूहळू काही योजनांसाठी निधीची उणीव भरून काढण्यात येत आहे. तत्पूर्वी महा-डी-बी-टी अनुदान वितरणाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या योजना राबवण्यासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज मागवले जातात. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या लक्ष्यांक व निधीनुसार महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण इतर घटकांअंतर्गत निवड केली जाते. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित घटक खरेदी केल्यानंतर अनुदान वितरण केले जाते. सदर योजनांमध्ये यापूर्वी अकाउंट बेस व आधार बेस पेमेंट पद्धतीने लाभार्थ्यांना अनुदान जमा करण्यात येत होते. मात्र आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दिनांक 1 एप्रिल 2026 पासून आधार बेस पेमेंट पद्धत वापरण्याचा सूचना कृषी विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टलवरील योजनांचे अनुदान वितरण हे आधार बेस पद्धतीनेच होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा नवीन नियम सुरू करण्यात आलेला आहे आणि याची अंमलबजावणी 1 तारखेपासून केली जाणार आहे. सबस्क्राईब करा. धन्यवाद.